नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला सांगणार आहे दोन मित्रांची गोष्ट. चंचल नावाचा ससा आणि मंदूर नावाचा कासव. लोक म्हणायचे ससा आणि कासव यांची मैत्री कधी होऊच शकत नाही, पण ते दोघे पक्के मित्र होते. ते दोघे रोज सकाळी एकमेकांना भेटायचे. एकदा असेच दोघे भेटले होते आणि फिरायला निघाले होते. फिरत असताना मध्येच अवकाशात काळे ढग जमा झाले. विजा कडकडू लागल्या आणि सोसाट्याचा वारा सुटला. बघता बघता जोरात पाऊस सुरू झाला. मंदूर, लवकर चल, आपल्याला सुरक्षित ठिकाणी पोचायला हवे, चंचल ओरडला. पाऊस इतका जोरात होता की सगळीकडे चिखल झाला. चंचल वेगाने पळू लागला, पण अचानक त्याचा पाय एका झाडाच्या मुळाखाली अडकला आणि तो घसरून चिखलात पडला. त्याला आपला पाय बाहेर काढता येत नव्हता. मंदूर, मला वाचव, मी अडकलो आहे, चंचलने हाक मारली. मंदूरने लगेच चंचलपाशी पोचला. मंदूरकडे चंचलसारखा वेग नव्हता, पण त्याच्याकडे प्रचंड ताकद होती. मंदूरने आपल्या मजबूत तोंडाने आणि हाताने चंचलचा चिखलात गेलेला पाय मुळापासून सुरक्षित बाहेर काढला. घाबरू नकोस मित्रा, मी आहे ना, मंदूर म्हणाला. दोघेही पुढे निघाले, पण वाटेत एक मोठा ओढा बाहेर लागला. तिथे खूप पाणी वाहत होते. पावसाच्या पाण्यामुळे ओढ्याला खूप पूर आला होता. पाणी खूप खोल आणि वेगवान होते. चंचलला पोहता येत नव्हते, त्यामुळे तो खूप घाबरला. आता आपण पलीकडे कसे जाणार, चंचलने काळजीने विचारले. मंदूर पाणी पाहून अजिबात डगमगला नाही. तो पाण्यात उतरला आणि म्हणाला, चंचल, काळजी करू नको, तू माझ्या पाठीवर बस, मी तुला सुरक्षित पलीकडे घेऊन जाईन. मंदूरचे कवच मजबूत होते आणि रुंद होते, त्यावर चंचल सहज बसू शकत होता. चंचल घाबरत घाबरत मंदूरच्या पाठीवर बसला. त्याने मंदूरला घट्ट पकडून ठेवले. मंदूरने आपले पाय वल्ह्यासारखे वापरले आणि पाण्याचा प्रवाह कापत तो हळूहळू पण स्थिरपणे पुढे सरकू लागला. चंचलला आता सुरक्षित वाटू लागले होते. मंदूरने जिद्दीने ओढ्याचा प्रवाह पार केला आणि चंचलला दुसऱ्या काठावर सुखरूप उतरवले. दोघेही आता ओलेचिंब झाले होते, पण सुरक्षित होते. चंचलने मंदूरचे आभार मानले. मित्रा, आज तू नसता तर माझे काय झाले असते बरं, चंचल भाऊक होऊन म्हणाला. पाऊस थांबला आणि जंगलात एक सुंदर इंद्रधनुष्य उमलले. मंदूर हसून म्हणाला, मैत्रीत आभार कसले, आपण एकमेकांना मदत केली हेच महत्त्वाचे आहे. त्या दिवसापासून त्यांची मैत्री अधिकच घट्ट झाली. आता जंगलातले सर्व प्राणी म्हणू लागले की ससा आणि कासवांसारखी मैत्री कोणाचीच नाही. तर मित्रांनो, ही तुम्हाला कथा कशी वाटली ते मला नक्की सांगा आणि लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.